काय का आता ही मावशी कशाला फोन करायला लागली आता? हिचं काम काय आता नेमकं? नकोच उचलायला, मरू दे. काहीतरी उगाच लांबड लावणार. अहो अधिपती, फोन उचला की अधिपती. काहीतरी पाहिजे असणार हिला. आई साहेबांनी सांगता येत नसेल म्हणताना मला कॉल केला असेल. किती वेळ लावायला फोन उचलाय? अहो फोन उचला की अधिपती. ही पण का नाही नको त्या वेळेला फोन करते नेमकी. नको जाऊ दे आता, मास्तरीन बाईंना भेटायला जाताना नेमका हिचा फोन आला, जाऊ दे कट करूया. नाही नको, काय तर अर्जंट असलं तर उगाच परत प्रॉब्लेम नको. मावशी जर का नाही आता. हा बोल मावशी, बोल बोल पडदेशी बोल. अहो अधिपती, एवढा वेळ का लावला तुम्ही फोन उचलाय? मी तुला काय काम काय तेवढं सांग. फोन कशाला गेलतीस? तुम्ही जिकडे बी असाल तिकडनं ताबडतोब घरला या. काय झालं? काय पाहिजे का तुला? काय काम आहे? अहो मला काय बी नग आहे, पण तुम्हासनी ताईसाठी घरला यावं लागल. आई साहेबांना माझ्या संग बोलायचं असतं तर त्यांनी माझ्या फोनवर फोन केला असता. तू कशाला गेल्यास? अहो ताई फोन करू शकत नाही म्हणताना मी फोन केलाय का नाही तुम्हासनी? म्हणजे काय झालं? तब्येत ठीक आहे ना मग त्यांची? काय झालं? अहो काही खात नाही पीत नाही, मग तब्येत कशी नीट असेल हो तिची? अहो सकाळ धरणं अन्नाचं कण नाही तिच्या पोटात. का जेवल्या का नाही त्या? अहो तुम्ही किती दिवस झाले नीट खात पीत नाही, डबा बी खाल्ला नाही तुम्ही आज, मग ती तरी कशी जेवेल सांगा बरं? अगं पण मी त्यासनी किती वेळा सांगितलं त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात, वेळच्या वेळी जेवण करून घेत जा म्हणून. ऐकत नाहीत बघ. अहो अधिपती, आईची माया हाय. अहो पोराच्या पोटात अन्न नाही म्हटल्यावर आई तरी कशी जेवेल सांगा बरं? आणि तिनं गोळ्या बी खाल्ल्या नाही. मी सकाळ धरणं लई सांगायला तिला, गोळ्या नाही खाल्ल्या तर बीपी वाढेल हो तिचं. तुम्हाला तर माहितच आहे की आत्ता बी तिची तब्येत बिघडलेलीच आहे. काय करायचं सांगा बरं तुम्ही? ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तू ठेव, मी बघतो. काय करावं? मास्तरीन बाईसनी भेटायला जावं? नाही नको, आई साहेबांकडे जावे. एक काम करतो, मास्तरीन बाईंना भेटतो आणि 10 मिनिटात निघतो. नाही नको नको, त्या काय पटदिशी सोडणार नाहीत. त्यापेक्षा आई साहेबांची तब्येत जास्त महत्वाची आहे. मास्तरीन बाईसनी भेटणं पण गरजेचं आहे. अडग्या टाळक्याचा अधिपती तुला काय. चल चल. थांब जरा. काय झालं? मला आत्ताच्या आता घरला घेऊन चल. अरे वहिनींना भेटून जा. आई साहेबांची तब्येत बिघडल्या, घरला जायला लागतंय. चल जरा. वहिनी वाट पाहत आहेत. आई साहेबांपेक्षा महत्वाचं कोणी नाही आहे. चल. भावा थांब. भावा ऐक ना, चल ओंक्या, काय आहे? 10 मिनिटं तरी भेट वहिनीना. नाही 10 मिनिटात उरकणार नाही. चल. अरे उरकेल आत्ता भेट, त्यांना सांग बोलायला नंतर भेटतो. ऐक, त्यांना सांग महत्वाचं काम आलंय. त्यासनी भेटणं आता महत्वाचं नाही. आई साहेबांची तब्येत खराब आहे, तुला कळतं का? सांगितलेलं. चल लवकर. अरे पण तुला यायचं नसलं तर चावी दे मला, मी जातो. चावी दे. बरं निघूया. घ्या चहा घ्या. बसन. आई तुम्ही का करता हे कामं? तू धनाची आहे, गोविंद आहे, कोणाला तरी सांगायचं ना. अहो त्यात काय एवढं? अशी छोटी मोठी कामं करते म्हणताना येळ तरी जातो, नाहीतर दिवसभर बसून बसून कटाळ येतो बघा. तेही खरंच आहे म्हणा. आणि हे असं तुमच्यावानी पुस्तकं बी वाचता येत नाही ना मला, नाहीतर तसा येळ बी गेला असता पुस्तकं वाचण्यात. माझंही पुस्तकात कुठे लक्ष लागतंय? डोळ्यासमोर फक्त पुस्तक धरायचं, डोक्यात भलतेच विचार. तुम्ही शिका नाही. आता या वयात काय शिकणार? आणि तसं बी या घरात शिक्षण नकच. पण आई शिकायला वय कुठे लागतं? अगदी सुनबाई वाणी बोलल्यात बघा. तिनं घेतलं होतं की मध्यंतरी मला शिकवाया, पण त्याचं काय झालं बघितलंच नव्ह. या घरानं तुमच्या मुलीचे सगळे उपद्व्याप बघितलेत आहे. बिचाऱ्या अक्षराला किती सहन करावं लागले बघितलं ना. एखाद्या माणसानं किती खुनशी असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुमची मुलगी.
शिक्षणावर राग आहे म्हणून आधी फळा जाळला आणि आता अक्षरालाच बाहेर काढले. जाऊ दे, सोडा की, नका तो इशे. आई, एवढी वाईट वेळ आली आहे तुमच्या मुलीमुळे या घरावर, इथल्या माणसांवर. मी कसं सोडून देऊ? आणि सोडायचं म्हटलं तरी डोक्यातून जायला पाहिजे ना. तुम्ही चहा प्या, मी नंतर येते. कप नाही. आई, अक्षराचा काही फोन आला होता? तू तुझा काय तो निर्णय सांग. तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस. आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील. आई, आई, कुठे हरवलं? नाही, काय नाही. नाही, मी विचारलं अक्षराचा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? असं काय विचारलं तुम्ही मला? आई, अक्षरा या घरात कोणाला फोन करणार? तुम्हाला, मला किंवा अधिपतीला? बाकी कोणाशी नाही बोलणार ती. आता तिने मला अजून फोन केलेला नाही. अधिपतीला केलाय का हे मी विचारायला जाणार नाही आणि तो मला त्याचं नीट उत्तर देणार नाही. आता राहिलात तुम्ही, तर तुम्हाला तिचा काही फोन आला होता का? म्हणजे ते तशी मानी आहे अक्षरा, सहजासहजी कोणाला फोन नाही करणार ते. खरं तर मीच तिला फोन करणार होतो. 1-2 वेळा फोन हातात सुद्धा घेतला तिला फोन करायला, पण थांबलो. डोक्यात असा विचार आला की मी अक्षराशी फोन करून काय बोलणार. हे जे काही झाले ते सगळं माझ्याचमुळे झाले नाही. माझ्या डोळ्या देखत ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही. मी कुठल्या तोंडानं तिच्याशी बोलणार? अपराधासारखं वाटायला लागलं मला. हा, मला बी. आई, एक कल्पना आली आहे डोक्यात, सांगू? हा, बोला की. आपण फोनवर वगैरे बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊया का तिच्या माहेर? आपण 2 जण जाऊया, तिच्याशी बोलूया, तिला समजावून सांगून तिला घेऊन येऊया परत. मग आई, कसं आहे, अक्षरा तुमचं ऐकेल. तुम्हाला खूप मानते ती. आपण जाऊया. मग म्हणजे तुम्ही या की जाऊन, मी कशा पायी? आई, असं का म्हणताय? तुम्ही घरातल्या मोठ्या आहात. अक्षरा तुमचं ऐकेल नक्की. तुम्ही तिला चांगल्या नीट भाषेत समजावून सांगू शकाल. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकाल. चला आपण जाऊन येऊया. मग मी तुम्ही जावा. ऐका, नाही, आपण इथं कुणालाही न सांगता आपण गुपचूप जाऊन येऊया. हं? चला. नाही, मी नाही येणार. समजून घ्या की जरा. तुम्हाला जायचं ना? तुम्ही जाऊन या की. नाही का म्हणताय आई? अक्षराच्या घरी यायला नाही म्हणताय? अक्षराला भेटायला नाही म्हणताय? भुवनेश्वरीनं धमकी दिली आहे का तुम्हाला? कुठे तो अधिपती? येतील वहिनी, काहीतरी कामात अडकले असतील. नक्की इथेच येणार होते ना ते? हो वहिनी, ओमकारचं माझं बोलणं झालं होतं. आम्ही हेच लोकेशन ठरवलं होतं. पण मला काय वाटतं, आपण इथे होतो ते तळ्याच्या त्या बाजूला थांबले नसतील ना? नाही वहिनी, शक्य नाही. ओमकारने हे लोकेशन विसरणं शक्यच नाहीये, कारण लग्नाआधी आम्ही इथेच भेटायचो. म्हणून आम्ही ठरवलं होतं तुमची भेट सुद्धा इथेच घडून आणायची. मग चुकून कुठे आजूबाजूला तर थांबले नसतील? नाही वहिनी, शक्यच नाही. मला बोलायचंय अधिपतींशी. वहिनी, खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यांना. मला आजच भेटणं ते गरजेचं आहे. येतील वहिनी, ते आपण थोडं वाट बघूयात. मी तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, तुम्ही फोन करा. म्हणजे मी तुमच्यावर अविश्वास नाही दाखवते हो, पण ते चिडलेत माझ्यावर. म्हणून सुद्धा कदाचित ते येणार नसतील आज. तुमची घालमेल मी समजू शकते वहिनी, पण ओमकार मला म्हटला होता की तो भाऊजींना घेऊन निघालाय. तुम्ही एकदा प्लीज फोन करून बघता का? म्हणजे आपल्याला नेमकं काय घडलंय ते कळेल. हो, मी करते फोन.
आज अधिपतींशी एकदम शांतपणे बोलेन मी, सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. आणि आई म्हणते तसं ते रागवले तरी मी त्यांच्यावर चिडणार नाही, समजून घेईन त्यांना आणि सांगेन की परत कधी माझ्याशी भांडू नका, कारण तुमच्याशिवाय राहणं फार कठीण आहे. हे आधी सगळं बोलू की आधी मी आई होणार आहे सांगू त्यांना? नाही, आई होणार आहे हे मी शेवटीच सांगते, म्हणजे तेव्हा भांडण मिटलेलं असेल, तेव्हा त्यांना जास्त आनंद होईल. सांगा नाही, भुवनेश्वरीनं धमकावलंय का? अक्षराशी बोलायचं नाही वगैरे असं सांगितलंय ना? ती कशापायी धमकावेल मला? कारण अत्यंत स्वार्थी बाई आहे ती, तिला तीच भाषा येते. तिच्यासाठी नातीगोती माणसांची मनं काही महत्वाचं नाहीये. तिच्यासाठी महत्वाचं आहे फक्त तिचा स्वार्थ, तिचा इगो. आणि ती ज्यांना आपलं म्हणते ना त्या माणसाने सुद्धा तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या तालावरती नाचलं पाहिजे असं तिला वाटतं. आणि ते जर तसं झालं नाही तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे ती काय काय कारस्थानं करते ते. नाही हो, ती तशी नाही आहे. अहो, तिला तिच्या बाजूनं समजून घ्या की. कसं समजून घेऊ आई? तुमची मुलगी माझ्या बाबतीत जे वागली ते एक वेळ मी विसरेन, पण अक्षराच्या बाबतीत काय केलं तिनं मी ते कसं विसरू? काय चूक होती अक्षराची? काय वाकडं केलं होतं तिने भुवनेश्वरीचं? सतत पाण्यात बघत आली त्या मुलीला. या घरात अक्षराच्या मनाप्रमाणे एक क्षण जगू दिलं नाही तिनं. स्वतः तिनं अधिपतीला अडाणी ठेवलं होतं. अक्षरानं त्याचं शिक्षण पुन्हा सुरू केलं तेही बघवलं नाही तिला. वाटेल तशी कारस्थानं केली. फळा काय जाळला, वह्या काय पेटवल्यात, तुम्ही बघितलं नाही? तुम्ही होतात साक्षीला. होते की, पण शिक्षणाबद्दलचं मत तिचं आताचं नाही आहे. लय शिकायचं होतं तिला, पण परिस्थिती आड आली. आणि तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या माणसाने तिला अडाणी म्हणून हिणवलं. तेव्हापासनं शिक्षणाबद्दलची तिच्या डोसक्यात किडी गेली, ती गेलीच बघा. आई दरवेळेला न चुकता तिची बाजू कशी काय मांडताव? तिच्याच बाजूनं बोलता ना. मला फक्त एवढं सांगा, सध्या भुवनेश्वरीच्या डोक्यात काय चालू आहे? नवीन काय कारस्थान करते ती? आई सांगा, बोला काहीतरी. अधिपती आणि अक्षराचा संसार वाचवण्याची जबाबदारी आता आपली आहे. आई समजून घ्या. माझं ऐका, प्लीज जाऊया आपण तिकडं. अक्षराशी बोलूया, तिला घेऊन येऊया. आई प्लीज चला. तुम्हाला काय योग्य वाटते ते करा. आई निधन अधिपतीला तरी समजावून सांगा तुम्ही. ह्या बाबतीत मला काय बी करायला सांगू नका. देवा, नेमकं काय लिहून ठेवलंय अक्षराच्या आयुष्यात? एकाच आयुष्यात किती उन्हाळे आणि पावसाळे दाखवणारच तिला. अधिपती आणि अक्षरा यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. निदान त्या नात्याला तरी जपण्याची ताकद दे त्यांना. अक्षरा अधिपतींना फोन करते पण त्यांचा फोन लागत नाही. ते तिला स्वेटर द्यायला घरी येतात तरी त्या दोघांची भेट होत नाही. निदान आज तरी त्या दोघांची भेट होऊ दे देवा. अक्षरा आणि जावई बापू भेटले ना की त्यांच्यातले सगळे वाद मिटू दे. कायम कायम त्यांच्या पाठीशी राहा. विद्या, अगं काही फळं आणलीत अक्षरासाठी, एवढे ठेव. हो, ठेवते. हा, घ्या. आधी पाणी घ्या. अक्षरा आली नाही का अजून? नाही हो, उशीर होणार आहे आज तिला. का ग? अहो, तिने जावाई बापूला भेटायला जाणार आहे आज. वा वा, अखेर आज भेट ठरली तर त्यांची. हो, नाही म्हणजे नेहमीच्या वेळेला घरी आली नाही ना, म्हणून मी मुद्दाम फोन केला तिला. तर म्हणाली की जावाई बापूंना भेटायला जाणार आहे. बरं बरं, आज भांडण मिटू दे बाई दोघांचं. पोरीकडे बघवत नाही हो, सारखी उदास उदास असते, विचार करत असते. स्ट्रेसमुळे तब्येतीवर परिणाम होतो ना. आणि आता या काळामध्ये तिला स्ट्रेस घेऊन अजिबात चालणार नाही. आता कसं तिने उलट आनंदी राहायला हवंय ना. विद्या, अगं काळजी नको करूस. आज भेटतात ना ते, म्हणजे सगळं चांगलंच होईल बघ. हो दे बाई. मला तर असं वाटतं ना की येताना ना अक्षराने जावई बापूंना सोबतच घेऊन यावं. असंच होईल. अगं नवरा बायकोंची भांडणं आहेत,
किती काळ टिकतात हे माहिती आहे ना तुला. आणि त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना की त्यांच्यातली भांडणं लगेच मिटतील बघ. गैरसमज होतात ग, पण ते बोलून मिटतात. आणि त्यांच्यातही तसंच होईल अगदी. ते दोघे जण बोलले ना एकमेकांशी की सगळं पूर्ववत होईल. होऊ दे बाई. अक्षरा आणि जावई बापू आज जोडीने घरी येऊ देत. दुर्गे, फेऱ्या कशा पायी मारतेस? अगं ताई टेन्शन आलंय का मला? कसलं टेन्शन? ताई मी आधीपतीसनी फोन केलाय खरा, पर ते आधी इकडंच येतील ना मग. त्या मास्तर डीला भेटायला आधी तिकडे जातील. आमचा आमच्या लेखावर पूर्ण विश्वास आहे. ते घरलाच आधी येतील. आईसाहेब काय झालं? आधीपती तुम्हासनी 100 वर्ष आयुष्य आहेत बघा. आमचं 100 वर्ष आयुष्य आमच्या आईसाहेबांना लाभू दे. काय झालं? न ग आम्हाला तुमचं आयुष्य. आमच्या नशिबाचे भोग आहेत. जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार. एक एक दिवस ढकलायचा. हो आईसाहेब उगाच काहीतरी बोलत जाऊ नका. तुम्हाला आमची शपथ आहे बघा. आणि परत तुम्ही तुमची तब्येत बिघडून घेतली आता. तब्येत वगैरे नाही हो बिघडून घेतली आम्ही. जरा डोसकं दुखत होतं, बाकी काय नाही. काय कमी जास्त होत राहते ताई? अगं बीपी केवढं लो झालं तुझं. कशी शांत झालतीस तू माहित आहे तुला? आणि अंग तर केवढं गार पडलं होतं अगं तुझं. दुर्गे, उगा एकाचं दोन करून सांगू नकस. हे बघ ताई, मी बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे करेन, पण तुझ्या बाबतीत मी वेड वाकडं काय बी बोलणार नाही. हे तुला बी ठाव आहे. तू सांग बरं किती लो झालता बीपी तुझा? गप ग दुर्गे. ताई हे बघ, तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मी काय बी ऐकणार नाही. तुला कवादानं सांगायला खाऊन घे खाऊन घे, ऐकतच नाही होई माझं. म्हणताना मी आधीपतीसनी पक्षीरी इकडे बोलवून घेतलंय. तेच करू न ग असं म्हणलं होतं का नाही आम्ही? हा, त्यांच्या डोसक्याला काय कमी आप आहे वय? उगा त्यांना टेन्शन दिलंस. जरा डोसकं दुखत होतं म्हणून आम्ही गप बसलो होतो. त्यांना उगा इकडे बोलवून घेतलंस तू. बरं झालं तिनं फोन करून मला बोलवून घेतलं. ते मला कळलं तरी तुम्ही जेवत नाही. ते जेवला नाही तर तब्येत कशी बरी राहणार सांगा बरं आईसाहेब. आधीपती तुम्हीच सांगा बघू ताईला. ती माझं काय बी ऐकत नाही बघा. तुमचंच ऐकते बघा ती. अहो मगाशी का नाही डोसकं धरून बसली होती. म्हणत होती आतून कुणीतरी हातोड्यानं हाणतंय असं म्हणत होती ती. आणि मी काय बोलले का नाही का माझ्यावरच चिडत्या. तुमचं ऐकते ती. तुम्ही सांगा की ताईला. आईसाहेब हो, तुमचं डोसकं एक सारखं दुखायला लागलं बरं का. आता आपण एखाद्या चांगल्या दवाखान्यात चांगल्या डॉक्टरला दाखवून घेऊया. सारखं हे दुखणं अंगावर काढायला नको. काय नाही झालं आम्हाला. जरा डोसकं दुखतंय. आणि डोसकं दुखतंय कारण डोसक्यात लई विचार आहेत. लई काळजी आहे तुमची. माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. मला काय झालं? तुम्ही नक्की ठीक आहे सा? आमची शपथ घेऊन सांगा की. शपथ विपत काहीतरी घ्यायला लावताय. जाऊ दे ते सोडा तुम्ही. मावशी धनाजीला सांग जेवण वाढायला. आईसाहेब जेवून घ्या तुम्ही. सांग ताई सांगू नव धनाजीला. अगं त्या नाहीच म्हणणार. मी सांगतोय नव. सांग तू. सांग जेवण वाढायला सांग. ठीक आहे सांग. आधीपती आम्हाला भूक नाही. आता अन्नावर कशाला राग काढायचा बरं? राग तर तुम्ही काढतायसा. म्हणजे सुनबाई गेल्यापासून तुम्ही कुठं नीट जेवतायसा? अहो खरंच इच्छा होत नाही आईसाहेब. मग आमची कशी इच्छा होईल खायची सांगा बरं. तुमचा त्रास बघवत नाही आम्हाला आधीपती. आणि सारखं असं वाटतं की तुमच्या ह्या त्रासाला आम्ही जबाबदार आहोत. तुम्ही काय कुठल्या त्रासाला जबाबदार नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आमच्यासाठी आणि आमच्या आनंदासाठी अख्खा आयुष्य वेचलेलं आहे. तुम्ही कसं आमच्या त्रासाला जबाबदार असाल? उगाच काहीतरी बोलताय. चला चला जास्त विचार करू नका. जेवून घ्या चला. आधीपती ठीक आहे आम्ही जेवू, पण आमची एक अट आहे. काय? तुम्ही पोटभर खाल्लं तरच आम्ही जेवणार. आम्हाला ठाव आहे आधीपती, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आज डबा पाठवला होता तो पण तुम्ही खाल्ला नाही. आमचा धाक दाखवला म्हणून तुम्ही तो डबा ठेवून घेतलात, पण खाल्ला नाही. बरोबर? तुम्ही उपाशी राहिला तर सुनबाई घरला परत येतील असं वाटतंय का तुम्हाला?